लाडकी बहीण योजना जर तुम्हाला या तारखेला हा मेसेज आला असेल तरच तुम्हाला पैसे हे येणार आहेत। तर कोणत्या तारखेला कोणता मेसेज आला असेल तर तुम्हाला पैसे येणार आहेत हे तर आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणारच आहोत। खूप महत्त्वाचे आत्ताच्या घडीचे अपडेट आहे, परंतु हेही पाहणार आहोत जर तुम्हाला या तारखेला हा मेसेज आला नसेल आणि नंतर आला असेल तर मग कधी पैसे येणार, किती पैसे येणार हे सुद्धा शासनाने आता स्पष्ट केले आहे। तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। आज सकाळपासून 3000 आलेल्या महिलांना 1500 जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, परंतु 4500 रुपये 90% महिलांना अजूनही मिळालेले नाही। त्या महिलांचे पैसे कधी येणार आणि अजूनपर्यंत का आले नाहीत हेही पाहणार आहोत, किंवा 1500 सुद्धा महिलांना, ज्या महिला राहिल्या आहेत त्या महिलांना कधी येणार हे आपण पाहणार आहोत। त्या महिलांना सुद्धा का पैसे हे आले नाहीत याचे कारण सुद्धा शासनाने स्पष्ट केले आहे, ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर अजूनही नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे इथून पुढे येणारे जे नवनवीन अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर पाहूयात, लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये अजूनही काही महिलांना म्हणजेच 90% महिलांना आलेले नाहीत। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याचे पैसे 4500 रुपये शासनाने सांगितलं होतं तुमच्या खात्यामध्ये हे जमा केले जाणार आहेत। आता त्याची तारीख फिक्स केली होती 29 तारीख, म्हणजेच 25 ते 30 तारखेच्या मध्ये तुमचे पैसे हे जमा होणार होते। आज 28 तारीख आहे, उद्या सुद्धा एक दिवस आहे, परंतु शासनाने एक स्पष्ट केले आहे की 21 ऑगस्ट पर्यंत ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्हल झाले आहेत आणि ज्या महिलांचा DBT ॲक्टिव्ह आहे अशाच महिलांच्या खात्यामध्ये 31 तारखेपर्यंत 4500 रुपये जमा केले जाणार आहेत। त्यानंतर आज सकाळपासून ज्यांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट मंथचे 3000 रुपये जमा झाले आहेत त्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात केली आहे। आता ते प्रूफ सहित सांगते, सकाळीच मेसेज, सकाळचाच 9 वाजताचा मेसेज आहे पहा, की 1500 रुपये 9 वाजल्यापासून ज्यांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे 3000 रुपये जमा झाले आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये सकाळपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आता बऱ्याच महिलांचे प्रश्न असतील, आम्हाला आले नाहीत, परंतु तुम्हाला सुद्धा येतील संध्याकाळपर्यंत। तारीख याची 30 तारीख आहे, त्यामुळे भिवू नका, तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये 1500 रुपये हे जमा होणार आहेत। त्यासाठी तुम्हाला स्क्रुटिनीच्या नियमात बसणे तितकेच गरजेचे आहे। आता स्क्रुटिनीचा नियम आपण 2 ते 3 व्हिडिओमध्ये पाहिला आहे की स्क्रुटिनीचा नियम काय आहे त्या नियमामध्ये, कारण पहिला जुलै आणि ऑगस्टचा जो हप्ता होता लाडकी बहीण योजनेचा, पहिला आणि दुसरा, फर्स्ट अँड सेकंड जी इन्स्टॉलमेंट होती लाडकी बहीण योजनेची, ती बऱ्याच महिलांना, जवळजवळ सरसकट महिलांना आले आहे, फॉर्म भरला आहे त्यांनी, परंतु आत्ता स्क्रुटिनी पद्धतीने म्हणजेच अर्जाची कायदेशीर पद्धतीने छाननी केली आहे आणि कायदेशीर पद्धतीने छाननी केल्यामुळे बऱ्याच महिला या योजनेतून वगळल्या गेल्या आहेत। त्यामुळे त्या महिलांना हा पुढचा हप्ता आता येणार नाही आणि हा तिसरा हप्ता ज्या महिलांना येणार आहे त्यांनाच इथून पुढे 12 महिने महिन्याला 1500 हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता स्क्रुटिनीचे नियम काय आहेत, तर स्क्रुटिनीचे नियम थोडक्यात बघा तर तुम्ही याआधी शासनाच्या 1500 पेक्षा जास्त रकमेचा कोणत्या योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला हे पैसे येणार नाहीत। त्यानंतर तुमचे जर जॉईंट अकाउंट असेल तरीही पैसे येणार नाहीत। त्यानंतर तुमचे एका रेशन कार्डवर सदस्याच्या नावावर, एखाद्या सदस्याच्या नावावर जर 4 व्हीलर गाडी असेल तरीही तुम्हाला हे पैसे हे येणार नाहीत। त्यानंतर तुमची आयटी रिटर्न म्हणजेच आयकर कर जर तुम्ही भरत असाल तर तुम्हाला हे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे येणार नाहीत। हे स्क्रुटिनीचे नियम आहेत। ह्या 5 स्क्रुटिनीच्या नियमामध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला पैसे हे येणार नाहीत। बऱ्याच महिला म्हणतील आम्हाला 3000 रुपये आले आहेत, 1500 आले नाहीत, पण 3000 कसे आले, मग 1500 का येणार नाहीत, परंतु तुमच्या मनाला माहीत आहे की तुम्ही या स्क्रुटिनीच्या नियमात जर बसत नसाल तर तुम्हाला हे 1500 येणारच नाहीत। कारण यावेळी सरकारने तिसरा हप्ता सोडताना सरकारने
कायदेशीर पद्धतीने छाननी केली आहे, कारण बरेच गैरवापर लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुढे आलेले आपण पाहिले आहेत. आपण न्यूजला सुद्धा ऐकलं आहे. बरेच गैरवापर करून लोकांनी पैसे मिळवले आहेत आणि त्यामुळेच सरकारने स्क्रुटिनी पद्धतीने या तिसऱ्या हप्त्याला स्क्रुटिनी पद्धतीने ही चौकशी केली आहे किंवा कायदेशीर पद्धतीने अर्जाची छाननी केली आहे. त्यामुळे तुम्हाला तिसरा हप्ता अशाच महिलांना येणार आहे ज्या महिला स्क्रुटिनीच्या नियमामध्ये बसणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर या स्क्रुटिनीच्या नियमात बसत नसाल तरी तुम्ही 30 तारखेपर्यंत जरी वेटिंग केली तरी तुम्हाला हे पैसे येणार नाहीत. परंतु तुम्ही जर या स्क्रुटिनीच्या नियमात बसत असाल आणि तुमचा फॉर्म अप्रूव्हल आणि डीबीटी ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला 30 तारखेपर्यंत नक्की पैसे येणार आहेत. 1,500 असो किंवा 4,500 असो. 4,500 सुद्धा कुठल्या महिलांना येणार आहेत तर ज्यांचा 21 ऑगस्टपर्यंत फॉर्म अप्रूव्हल झाला आहे अशाच महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये 30 तारखेपर्यंत जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आज सकाळपासून 1,500 रुपये बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. 50% महिलांच्या खात्यामध्ये फॉर्म जेवढे भरले आहेत त्याच्या 50% महिलांच्या खात्यामध्ये जवळजवळ 1,500 रुपये सकाळपासून जमाही झालेले आहेत. बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहे. सरकारने बँकांना आदेश सुद्धा दिलेला आहे की पुढचे सर्व जे पैसे आहेत 4,500 रुपये ते सुद्धा 30 तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा करा. म्हणजे ज्या महिला अजून कोणत्याही 1 रुपयाही लाडकी बहीण योजनेचा त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही अशा महिलांच्या खात्यामध्ये 30 तारखेपर्यंत 4,500 रुपये जमा करायला शासनाने बँकांना आदेश सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे कुणाचे पैसे जर आले नसतील तरी घाबरू नका. तुम्ही जर स्क्रुटिनीच्या नियमात बसत असाल, 21 ऑगस्टपर्यंत तुमचा फॉर्म अप्रूव्हल असेल, डीबीटी ॲक्टिव्ह असेल तर 30 तारखेपर्यंत 30 सप्टेंबर 2024 पर्यंत तुमचे लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याचे 4,500 रुपयाचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये 30 तारखेपर्यंत जमा होणार आहे. आणि 1,500चा हप्ता याची सुद्धा डेट 30 तारीखच आहे. ते आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आज सकाळी 9 वाजता बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करायला सरकारने सुरुवात केली. आता बऱ्याच महिलांचे मला कमेंट्सद्वारे आलेले प्रश्न होते की आम्ही अजूनही फॉर्म भरला नाही, काही कारणास्तव आम्ही ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरू शकतो का? याचं फिक्स आत्ता सांगता येत नाही, कारण सरकारने 30 सप्टेंबरचा लास्ट तारखेचा एक GR काढला होता आणि त्या GR मध्ये असेही सांगितले होते की इथून पुढे जर तारीख एक्सटेंड झाली म्हणजेच वाढवली तर आम्ही पुन्हा GR काढून तुम्हाला सांगू, नाही वाढवली तरीही GR करून तुम्हाला सांगू, असे सरकारने स्पष्ट त्या GR मध्ये केले होते. त्यामुळे आपण असं फिक्स सांगू शकत नाही की तारीख वाढवली आहे किंवा ऑक्टोबरमध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत किंवा नाहीत. सो तुम्हाला समजलं असेल, तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर हे समजले असतील या व्हिडिओमधून. तुम्हाला 4,500 रुपये कोणत्या महिलांना येणार आहेत हेही समजलं असेल. 31 ऑगस्टपर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल आणि डीबीटी ॲक्टिव्ह झाला आहे त्यांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तसेच ज्या महिलांना 3,000 रुपये आले त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा सकाळ 9 वाजल्यापासून 1,500 रुपये जमा हे झालेले आहेत. तुम्हाला मी मॅसेजच्या प्रूफसहित सांगितलं आहे. सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि तुम्हालाही जर महत्त्वपूर्ण वाटलं असेल तर एक लाईक नक्की द्या. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.